नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 35. ज्या योग्यांची साधना अपूर्ण राहिली आहे असे योगी आपले मरण टाळून तो देह पुन्हा देह प्रवासाला योग्य करतात. त्या गूढ साधनेला कायाकल्प असे म्हणतात. सुयोग्य औषधी वा प्राणायामाद्वारे कायाकल्प केला जाऊ शकतो. हठयोगी आपल्या पोटातील आतडी उलट मार्गाने बाहेर काढून ती पाण्याने धुवून परत पोटात ढकलतात. अशा तऱ्हेने शरीर शुद्ध व तरुण करून ते आपली जीवनयात्रा पुन्हा वाढवितात. जीवनाचे साध्य साधल्यावर ते परत जातात. संत ज्ञानेश्वर कालीन चांगदेव अशा रीतीने 1400 वर्षे जगले असे म्हणतात. मृत्यूनंतर केव्हा तरी पुन्हा जन्म घेऊन बाल्यकाळ तारुण्यात व्यर्थ काळ घालवून मग साधना करण्यापेक्षा ते त्यांच्या जीवनातील वरील कालखंड न मरण्याने वाचवितात व त्यात अनेक साधना करून जीवन अधिक उन्नत करतात. असे लोक साधारणतः हठयोगी असतात. अनेक गहन सिद्धी संपादन करण्याकडे अशा योग्यांचा कल असतो. आत्मरूप जाणण्याची त्यांना ओढ नसते. 1400 वर्षे जगून सुद्धा सर्व सिद्धी प्राप्त करणाऱ्या चांगदेवांना शेवटी 14 वर्षाच्या मुक्ताईला गुरु मानून शरण जावे लागले तेव्हा कोठे ते खऱ्या मार्गाला लागले. पण एवढे मात्र खरे की अशा तऱ्हेने जटिल योग साधना करून आयुष्य वाढविता येते. शरीर आहे त्या अर्थी मृत्यू हा येणारच. शीर्यते प्रतिक्षणम शरीरम, म्हणजेच जे प्रतिक्षणाला नष्ट होते त्याला शरीर असे म्हणतात. अशा रीतीने दर क्षणाला मरणाऱ्या शरीराला आपण भावनेने तेच समजतो व काही काळ जिवंत ठेवतो. ही मायाच नाही का? अशी दीर्घकाल शरीरे टिकविणाऱ्या माणसांना सुद्धा मरण आहेच. शरीर टिकवायचे तरी किती आणि कशाला? जगण्याकरिता जगणे हे ध्येय राहू शकत नाही. जगण्यामागे एक हेतू असतो. भगवान वेदव्यास चिरंजीवी आहेत असे मानण्यात येते. पण जगण्या मरण्याचा अर्थ व्यक्तिपरत्वे भिन्न राहू शकतो. जड शरीराने जिवंत राहणे हा जिवंत राहण्याचा अर्थ व्यासांना मान्य नसल्यास आमच्या जड दृष्टीने ते मर्त्यच असतील. साधारण माणूस आपले संस्कार व आपला अर्थ महापुरुषांच्या जीवनाबाबत लावून चुकीचे सिद्धांत मांडतात. व्यास चिरंजीवी जडार्थाने नव्हे तर दिव्य अर्थाने आहेत. प्रत्येक महापुरुष या अर्थाने चिरंजीवीच आहे. ज्या महापुरुषांनी खऱ्या अर्थाने जगाला योग्य मार्ग दाखविला ते चिरंजीवीच होत. त्यांचे जड शरीर जिवंत असण्याचा आग्रह धरणे अज्ञानाचे लक्षण आहे. शरीर हे कार्याचे उपकरण आहे, सर्वस्व नव्हे. विस्मरण म्हणजेच मृत्यू होय. साधारण माणसाला मृत्यूच्या यातनेमुळे मरणासमयी व मरणानंतरच्या अतिवेगवान प्रवासामुळे ग्लानी येते. त्यामुळे त्याची दिव्य ज्ञानेंद्रिये त्या विलक्षण वेगामुळे बधीर होऊन अकार्यक्षम राहतात. म्हणून साधारण माणसाला मृत्यूसमयीचे दिव्य अनुभव जाणीवपूर्वक घेता येत नाहीत. त्यामुळे साधारण माणूस अज्ञानातच मरतो. अज्ञानात मृत्यू पलीकडील प्रवास करतो व त्या अज्ञानमूलक संस्कारामुळेच अज्ञानातच जन्म घेतो. एकदा अज्ञानाची शृंखला सुरू झाली की ते शेवटपर्यंत टिकते. ज्ञान प्राप्त करण्याचा सोयीस्कर सर्वमान्य काल म्हणजे जड शरीरात असेपर्यंतच असतो. बहुतेक व्यक्ती त्या मानव जीवनाचा उपयोग धन, मान, दंभ, कीर्ती, राजकारण, अभिलाषा, मोहमाया व गुंडगिरी करण्याकरता करीत असल्यामुळे असल्या लोकांना जीवनाचे रहस्य कळत नाही. जन्मामागे जन्म जातात, मृत्यूमागे मृत्यू येतात. जीवनाचा फेरा पुन्हा पुन्हा चालू असतो, पण सर्व अज्ञानात चालत राहते.
सावध साधक मात्र जन्म मृत्यूचे रहस्य जाणून वैचारिक दृष्ट्या तरी चक्रव्यूहातून मुक्त होऊ शकतो. काही वैज्ञानिक वा डॉक्टर मृत्यू येण्याची कारणे केवळ शरीरातील आम्ले, रस, मज्जा, रोग इत्यादी शारीरिक असमानतेत पाहतात आणि तशी ती त्यांना सापडतातही. परंतु मृत्यूचे कारण त्यातच असते असे नाही. जीवात्म्याची जाण्याची वेळ आली की वरील शारीरिक बिघाड उत्पन्न होऊ शकतात. शारीरिक बिघाडामुळे जीवात्मा जातो म्हणावे तर अतिशय विकृत स्वरूपात शरीरातील घडामोडी चालू असताना सुद्धा काही जीव कुडी सोडत नाहीत. यावरून जगण्या मरण्याची प्रबळ इच्छाच शरीर त्यागाचे मुळाशी आहे असे दिसते. स्वेच्छेने देहत्याग करणारे आजही अनेक सापडतात. अतिशय जिवलग माणसाचे मरण वा भयंकर घटना घडली म्हणजे देहपात होणारे सुद्धा अनेक सापडतात. त्यांचे शरीर पूर्ण निरोगी असते पण मानसिक आघातामुळे ते जगू शकत नाहीत. तेव्हा मरणाचे कारण केवळ शारीरिक असंतुलनातच आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. इहजीवनात उत्तम संस्कार प्राप्त करून जी व्यक्ती देह ठेवते ती मरणोत्तर पुनर्जन्माच्या वेळी उत्तम संस्कारामुळे उत्तम कुलात जन्मतःच ज्ञानी जीवन जगते. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. असे साधक मृत्युंजय नाहीत का? इच्छा मरण वा देहपात. स्वेच्छेने मरण स्वीकारणाऱ्यांच्या अनेक कथा अनेकांनी ऐकल्या असतील, कदाचित पाहिल्याही असतील. स्वेच्छेने मरण स्वीकारणाऱ्यांच्या यादीत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांपासून स्वातंत्र्य लढ्यातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, प्रयोपवेशन करणारे वीर सावरकर, याशिवाय आपले मरण आगाऊ सांगून आपला देह स्वेच्छेने ठेवून मृत्यूला कवटाळणाऱ्या महान योग्यांपर्यंत सारेच जण असू शकतात. भगतसिंग आदी देशभक्तांना मृत्यू स्वीकारताना फाशीच्या दोराची आवश्यकता पडली, परंतु उच्च साधक व भक्तांच्या स्वेच्छा मरणाकरिता असल्या बाह्य उपकरणांची वा कारणांची आवश्यकता लागत नाही. कोणत्याच प्रकारचा रोग वा दुर्घटना नसताना सुद्धा मोठ्या आनंदाने देहत्याग करणारे महामानव आहेत. वंग देशातील महान कालीभक्त श्री रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांनी आपला मृत्यू अगोदरच सांगितला होता. पुरीच्या बाबाजींचे उदाहरण त्यापैकीच एक आहे. ते पुढील लेखात त्याच्या अनुषंगाने येईलच. सर्व शरीर ठाई ठाई शरभेदाने आच्छादित असतानाही शरपंजरावर पहुडलेल्या भीष्म पितामहांनी योग्य वेळ आल्यावरच आपला देह ठेवला, तर सर्व महाभारतीय युद्धात कोणत्याच प्रकारचा घाव न होऊन देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी निर्वाणीच्या समयी एका साधारण व्याधाच्या पायाला लागणाऱ्या बाणाचे कारण करून प्रभासक क्षेत्री आपला देह त्वरित ठेवला. 2 उदाहरणे आहेत पण 2 टोकांची. समाधी घेण्यापूर्वी सर्व संतांना पूर्वीच कल्पना देऊन एका निश्चित दिवशी भीममुद्रा लावून सदेह समाधी घेणारे योगी ज्ञानेश्वर माऊली आळंदीमध्ये 700 वर्षापासून आजही योग्य साधकांना मार्गदर्शन करीत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत तर देहपात व साधारणतः ज्याला मृत्यू समजतात अशी घटना घडलीच नाही. मृत्यू सुद्धा संजीवन समाधी आणि ती सुद्धा युगायुगापर्यंत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.